Hi guys, welcome back to my channel. So if you're new to this channel, my name is Siddhi and today is Vatapurnima. So I am planning to do a Marathi vlog today. मी प्रिपरेशन करून ठेवली आहे सगळी. काही गोष्टी नव्हत्या माझ्याकडे, ते आता ब्लिंकिटवरनं येत आहेत. सो इट इज अ लिटिल लेट. मी ह्याच्याहून आधी जाऊन पूजा वगैरे करून यायला हवं होतं, बट पाऊस होता अँड माझ्याकडे सामानसुद्धा नव्हतं. सो आय कुडंट गो आउट टू गेट इट. आता मी पटकन आंघोळीला जाते. साडी नेसायची आहे. दॅट इज द बिगेस्ट टास्क आत्ताचं. पटापट आवरते. मेकअप व्हिडिओ आय डोंट नो मी शूट करू शकेल की नाही, एवढा टाईम असेल की नाही माझ्याकडे, बट जर असलं तर ऑफकोर्स मी रील फॉर्मॅटमध्ये करणार आहे. सो यू कॅन गो अँड वॉच इट ऑन माय इंस्टाग्राम और मी शॉर्ट्सवर सुद्धा टाकेल. सो तिथे सुद्धा बघू शकता तुम्ही. तर सेकंड ट्रायमध्ये माझी साडी नेसून झालेली आहे. मी तुम्हाला प्रॉपर OOTD पूर्ण रेडी झाली की देते. आता मी ॲक्च्युली चहा पिते आहे. जरा गरम चहा मी पिऊ शकत नाही. सो ह्याला मी ठेवून गेली होती. आंघोळ बिंघोळ करून साडी नेसून आली. आता प्रॉपर माझ्या पिण्यासारखं झालं आहे. सो आय हॅव दॅट अँड पटकन मेकअप करते बिकॉज 10 वाजायला आले आहेत. माझी हाऊस हेल्प येणार आहे अराउंड 11 o'clock बिकॉज तिला पण वटपौर्णिमाच्या पूजेसाठी जायचं आहे. ओके, सो आता मी मेकअप करून पण रेडी झाली आहे. सगळं ज्वेलरी वगैरे सगळं घातलं आहे अँड मला तुम्हाला ताट दाखवायचं होतं. ते ताट दाखवते आता. आणि आता आपण जातो आहे. आम्ही तिकडे समोर देवळात जाणार होतो, बट आमच्या सोसायटीमध्येच छोटंसं असं सेटअप केलं आहे. तर मग एवढ्या लांब जाण्यापेक्षा इथेच करून घेऊ असं वाटतं आहे. तर मी इथेच जातो. इथे पटकन करून घेतो आहे. जोपर्यंत कमी लोक आहेत तोपर्यंत मी जाते बिकॉज मला थोडीशी लाज वाटते सगळ्यांसमोर फिल्म करायला. तर पटकन रेडी तर झाली आहे. ताट पण रेडी आहे. आता निघते पटकन. की तर माझं ताट रेडी आहे. तिथे खालीच जायचं आहे म्हणून जास्त स्ट्रेस नाही आहे. कुठे बाहेर जायचं असतं तर मग आता घाई करावी लागली असती. चला करूया आपण. तर पूजा करून आली आहे मी आता. सो आता घरातल्या देवांची सुद्धा पूजा झालेली आहे माझी. आणि आय डोंट हॅव मच टू शो आत्ता पूर्ण दिवसात बिकॉज नॉर्मलच दिवस असणार आहे. मी सुट्टी घेतली होती ऑफिसवरनं बिकॉज लास्ट इयर खूप जास्त केवस झाला होता. मी लिटरली काही न घालत, लाईक फक्त साडी नेसली होती, ना बांगडी घातली होती, ना कानातली घातली होती, ना गळ्यात काय घातलं होतं. असंच मी टिकलीसुद्धा नव्हती लावली. अशीच मी निघून गेली होती. एवढी घाई गडबड झाली होती. सो विचार केला या टायमाला सुट्टीच घेते. सो आरामात सगळं म्हणजे एन्जॉय करता येतं बिकॉज तो प्रोसेसच एन्जॉय करता येत नाही. आय डिड इट व्हेरी वेल. आणि जर काही चुकलं असेल, काही मिस झालं असेल माझ्याकडनं तर मी तिथे क्षमा मागून घेतली. की काही राहिलं असेल तर फॉरगिव्ह मी फॉर दॅट. जस्ट एक शॉर्ट गोष्ट ॲड करायची होती. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की बायकांनीच का फास्ट ठेवलं पाहिजे माणसांसाठी, माणसं का नाही ठेवू शकत आपल्या बायकोसाठी. बऱ्याचदा ऐकलं आहे मी आणि ऑफकोर्स माझं पण तेच माइंडसेट आहे. बट लकीली जेव्हा पण मी फास्ट ठेवते तेव्हा अभिसुद्धा माझ्यासोबत ठेवतो फास्ट. सो मला असं खूप मोठा बिग डील वाटत नाही या गोष्टीमध्ये. अँड मला जेन्युनली नटायला खूप आवडतं, ड्रेसअप व्हायला खूप आवडतं. अँड वन थिंग मी डिसाईड केलं होतं लग्नानंतर की मी सगळे फेस्टिवल्स एकदम छानपैकी सेलिब्रेट करणार आहे. अँड दॅट्स वॉट आय एम डुईंग. आपली ट्रेडिशन्स खूप अशी हरवली जाते. बट इफ वी डोंट फॉलो, हाऊ विल आवर नेक्स्ट जनरेशन नो वॉट ऑल दिस मीन्स.
या जस्ट एवढंच ॲड करायचं होतं. आय थिंक दॅट्स द एंड ऑफ दिस व्हिडिओ. आय होप यू गाईज लाईक वॉचिंग इट. आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ. डू नॉट फॉरगेट टू लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल if you haven't already. Till then, bye.